हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण सोड्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण एक वाटी सोडे घेतलेले आहे. त्याच्यासाठी उभा पातळ चिरून घेतलेला एक कांदा, 1 इंच आलं, कोथिंबीर, अर्धी वाटीला थोडंसं कमी खोबरं, काश्मीर रेड मिरची पावडर, हळद, चिकन मसाला, फुटाण्याची डाळ, आपला काळा मसाला, मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जी भाजकी डाळ घेतलेली आहे आपण फुटाण्याची ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हलकीशी गरम करून घेणार आहोत. डाळ गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि खोबरं आणि डाळ आपण भाजून घेणार आहोत. कलर चेंज होतोपर्यंत आपण खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्या खोबऱ्याचा पण कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपली डाळ पण हलकीशी भाजली गेलेली आहे. आता आपण डाळ आणि खोबरं थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपण कांदा भाजण्यासाठी. आणि जो उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा पण छान असा भाजून घेणार आहोत. कांदा पटकन भाजण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण वापरू शकतात. आपला कांदा थोडासा कलर चेंज झालेला आहे, पण आता कांदा एका साईडला भाजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण जे खोबरं आणि डाळ घेतलेली आहे त्याचं वाटण बनवून घेणार आहोत. आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये खोबरं, डाळ, आलं, कोथिंबीर याचं आपण बारीक वाटण बनवून घेणार आहोत. आता आपलं छान असं वाटण बनवून झालेलं आहे. आपण तोपर्यंत सोड्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आपण जोपर्यंत आपले जेवढं बोटाला सण तितपत पाणी गरम करायचं. त्याच्यामध्ये जे 1 वाटी सोडे घेतले होते ते सोडे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हलवून घेणार आहोत, कारण की पाणी गरम आहे त्याच्यामुळे. आणि सोड्यांमधली जी आपली घाण असते ती निघून जाते गरम पाण्यामध्ये धुतल्यामुळे. आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहोत त्याच्यासाठी आणि पुन्हा हलवून घेऊन हे सोडे छान असे चोळून धुवून घेणार आहोत. आता आपले सोडे छान असे धुवून झालेले आपण त्याच्यामध्ये आता थंड पाणी घालून आणखीन 10 ते 15 मिनटासाठी आपण असेच ठेवणार आहोत. आता आपला कांदा पण छान असा भाजून झालेला आहे. हे थंड करून ते आपण त्याचं बारीक वाटण बनवून घेणार आहोत. आता आपल्या जे पहिलं वाटण होतं खोबरे आणि डाळ त्याच्यामध्येच हे कांद्याचं वाटण थंड झालेलं आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून आपण ह्याचं बारीकसर असं पेस्ट बनवून घेणार आहोत. आपण गॅसवरती तीच कढई ठेवलेली आहे. त्याच कढईमध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले सोडे आहेत ते सोडे त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. सर्व सोडे आपण त्या कढईमध्ये घालून सुरुवातीला आपण हे सोडे आपण असे कोरडेच भाजून घेणार आहोत. छान 2 ते 3 मिनटासाठी असे छान भाजून घेणार आहोत. त्यातनं पूर्ण पाणी आहे त्या सोड्यांमधलं आपण भिजत ठेवलेलं ते पाणी ॲब्झॉर्ब होईस्तोपर्यंत आपण पूर्णपणे सोडे आपण कोरडे भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं तेल घालणार आहोत, 2 चमचे पोह्याचे, आणि छान असे त्या तेलामध्ये हे सोडे छान असे भाजून घेणार आहोत. ते सोड्यांचा उग्र वास असतोपर्यंत आपण हे सोडे छान असे भाजून घ्यायचे तेलामध्ये. आता आपले सोडे छान असे भाजून झालेले आहेत. आपण हे सोडे काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपण सोडे काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपले सोडे छान असे तळून तयार झालेले आहेत. त्याचा पूर्णपणे वासही गेलेला आहे. आपण त्याच कढईमध्ये अजून तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण सुरुवातीला काश्मीर रेड मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, आपला काळा मसाला आणि जे आपण वाटून घेतलेलं आहे कांदा, खोबरं, फुटाण्याची डाळ, आलं, कोथिंबीर ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. छान असं आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे चिकन मसाला घेतलेला आहे तो चिकन मसाला अर्धा चमचा तो घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण 2 ते 3 मिनिट असंच परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण हलवून घेणार आहोत. ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण जे सोडे घेतलेले आहेत तळून ते सोडे त्याच्यामध्ये घालून घेऊन आपण ते मिक्स करून घेणार आहोत. ते सोड्यांमध्ये आपण मसाला मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून झाल्यानंतर आपण एका साईडला गॅसवरती गरम करायला पाणी ठेवलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत.
याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही, गरमच पाणी ओतायचं. जास्त पण गरम नाही, कोमट ओतलं तरी चालते. आपण असे साधारणपणे आपण 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे ह्या भाजीमध्ये आणि ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि छान अशी आपण त्याला एक उकळी काढून घेणार आहोत फुल गॅसवरती. तर छान अशी उकळी आलेली आहे. आपल्या भाजीला उकळी आल्यानंतर आपण गॅस स्लो करून घेणार आहोत, झाकण ठेवून घेणार आहोत भाजीवरती आणि हे सोड्याची भाजी 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आता आपले 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपली सोड्याची भाजी पण शिजून झालेली आहे तयार. तुम्ही पाहू शकता किती छान त्याला तरी आलेले आहे. आपली सोड्याची पातळ भाजी तयार झालेली आहे. भात, बाजरीची भाकरी, कांदा आणि काकडी तयार झाली.